समकाल सत्यस्पर्श न्यूज चॅनलमध्ये आपलं सर्वांचं स्वागत। अहिल्यानगरमध्ये अंमली पदार्थ तस्करीचा काळा बाजार, पोलीस कर्मचारीच आरोपी। आमदार संग्राम जगताप यांचा संतप्त इशारा, कारवाई नाही तर जन आंदोलन। अहिल्यानगरमध्ये अंमली पदार्थ तस्करीचा धक्कादायक प्रकार समोर आला असून पोलीस कर्मचारीच ह्या प्रकरणात आरोपी असल्याची गंभीर बाब उघड झाली आहे। पोलिसांनी जप्त केलेले अंमली पदार्थ परस्पर तस्करांपर्यंत पोहोचत असल्याची माहिती असून या संपूर्ण प्रकाराबाबत पोलीस प्रशासनाला वेळेवर माहिती मिळत नसल्याने संशयाची सुई थेट यंत्रणेकडे वळाली आहे। या गंभीर प्रकरणावर आमदार संग्राम जगताप यांनी तीव्र संतप्त व्यक्त करत जिल्हा पोलीस अधीक्षकांकडे निवेदनाद्वारे कडक कारवाईची मागणी केली आहे। अंमली पदार्थ तस्करी करणाऱ्यांवर कोणतीही गय न ठेवता कठोरात कठोर कारवाई करावी अशी स्पष्ट भूमिका त्यांनी मांडली आहे। यावेळी बोलताना आमदार संग्राम जगताप यांनी आणखी गंभीर मुद्दा उपस्थित केला। ते म्हणाले, लव जिहादासारखे लोक रात्रीच्या वेळेस मोकाट फिरत असतात। प्रशासन केवळ रात्री टू व्हीलरवर टेबल शीट फिरून औपचारिक कारवाई करत आहे। प्रत्यक्षात काही जिममध्येही लव जिहादासारखी प्रकरणे घडत आहेत, त्याकडे पोलीस प्रशासन डोळेझाक करत आहे। या संपूर्ण परिस्थितीवर पोलीस प्रशासनाकडून ठोस कारवाई न झाल्याने आमदार संग्राम जगताप संतप्त झाले असून त्यांनी थेट इशाराच दिला आहे की पोलीस प्रशासन जर गंभीरपणे कारवाई करणार नसेल तर आम्हाला मोठे जन आंदोलन उभे करावे लागेल। अहिल्यानगरमध्ये अंमली पदार्थ तस्करी यंत्रणेमधील सडलेली व्यवस्था आणि सामाजिक सुरक्षेचे प्रश्न ऐरणीवर आले असून प्रशासन आता काय भूमिका घेणार आहे याकडे संपूर्ण जिल्ह्याचे लक्ष लागले आहे। ब्युरो रिपोर्ट रमेश आवटीसह समकाल सत्यस्पर्श न्यूज चॅनल। काही दिवसांपूर्वी बातमी आली की पोलीस अधीक्षक कार्यालयामध्ये जो काही मुद्देमाल जो अंमली पदार्थांचा सील केला होता तो गायब झाला आणि तो उघडकीस आला पुणे ग्रामीणच्या पोलिसांमुळे। आणि तो उघडकीस आल्यानंतर त्याचे धागेदोरे हे अगदी पोलीस अधीक्षक कार्यालयापर्यंत आले, पण त्याचं फार गांभीर्य हे प्रशासनाने घेतलं दिसत नाही। लगेचच आपल्याला तोफखाना हद्दीमध्ये देखील आपल्याला कोवळं MD ड्रग्स पकडल्याला पाहायला मिळालं, काही इंजेक्शन पाहायला मिळाले। निवडणुकीच्या काळामध्ये देखील जवळपास अंदाजे 6 ते 7 युवक हे MD ड्रग्स घेतल्याचं सेवन केल्यानंतर त्यांना खाजगी रुग्णालयामध्ये ॲडमिट केलं, ते वाचले, बचावले। म्हणजे त्यावेळेस डॉक्टरांनी सांगितलं की ते अत्यंत सिरियस आहेत, गंभीर त्यांची परिस्थिती आहे, पण त्याचीसुद्धा अजूनपर्यंत अद्यापपर्यंत ते पोलिसांना माहिती नाही। म्हणजे किती शोकांतिक आहे की हे जर असं घडत असेल, यांना माहिती मिळत नसेल, म्हणजे पोलीस किती अलर्ट मोडवर आहे हे आपल्याला पाहायला मिळतं, त्याच्यातनं अनुभवायला देखील मिळतं। म्हणून आज आम्ही मागणी केली, ह्या अंमली पदार्थांची जी तस्करी करणाऱ्या ज्या टोळ्या तयार झाल्यात, याला फार कोणाचा आश्रय, राजआश्रय ते तपासलं गेलं पाहिजे। याला कुठं पोलीस प्रशासन पाठीशी घालतं का, एक फार मोठी शंका, हा प्रश्नचिन्ह हा नागरिकांच्या मनावर निर्माण झालेला आहे। पण याच्यावरती पोलिसांनी बारकाईने लक्ष देणं गरजेचं आहे। आणि प्रामुख्यानं ज्या जिम आहेत, या जिममध्ये ट्रेनर जे आहेत ते एकाच जमातीचे असतील असं कसं होऊ शकतं? आणि ते इथं नाही, एका जिममध्ये नाही, तर सगळ्या जिममध्ये मला सांगतो 90% तेच लोक, असं कसं होऊ शकतं? आणि मग त्याच्यातनं कुठंतरी जिम जिहाद, ड्रग जिहाद, लँड जिहाद, लव जिहाद तो पाहायला मिळतो। त्याच्यात नवीन नवीन जिहाद आता आम्हाला पाहायला मिळतात। पूर्वी फक्त आम्हाला लव जिहाद ऐकायला मिळायचं, नंतर ज्यावेळेला मंदिरांवरती अतिक्रमण सुरू झालं तो लँड जिहाद निर्माण झाला। हळूहळू आपण पाहतो निवडणुका आल्या, वोट जिहाद सुरू झाला। आता आम्ही जिम जिहाद आणि ड्रग जिहाद देखील आता आम्हाला ऐकायला मिळतो। आणि आमच्या समोर असणाऱ्या काही लोकांच्या बाबतीमध्ये आम्ही पाहिल्यानंतर आम्हाला ते पाहायला सुद्धा मिळालं, हे दुर्दैव आहे। म्हणून कुठंतरी पोलिसांनी याच्यावरती कारवाई केली पाहिजे, ही मागणी आज आम्ही लेखी स्वरूपामध्ये आम्ही केलेली आहे। या महाविद्यालयांमध्ये टेबल शीट येणारे मुलं, बिगर नंबरचे असणारे गाड्या या पोलीस अधीक्षक कार्यालयाच्या बाहेर कुठल्याही प्रकारे, म्हणजे एखाद्या परिस्थिती नाजूक असेल आणि टेबल शीट गेलं तर वेगळी गोष्ट असेल, पण हे सगळे लोक तुम्हाला सांगतो टेबल शीट आणि कुठलाही पासिंग नसणाऱ्या गाड्या, म्हणजे काही दिवसांनी असं होईल की म्हणजे पी पासिंग असणाऱ्या गाड्या दिसतील, म्हणजे पाकिस्तान पासिंग असणाऱ्या सुद्धा गाड्या आपल्याला इथं अहिल्यानगरमध्ये SP चौकात दिसतील, अशी परिस्थिती आपल्याला पाहायला मिळायला लागलेल्या आहे की त्याला कुठेही पासिंग नाही, काही नाही। म्हणजे ते पोलीस अधीक्षक कार्यालयाच्या चौकामध्ये अशा प्रकार करतात, म्हणजे ते पोलिसांना आव्हान आहे, हे सुद्धा पोलिसांना समजत नाही।
इथंच जर सिग्नल तोडत असतील, इथं जर तुम्हाला सांगतो टिबल टिबलशीट बसत असतील, इथं जर त्या गाड्यांचा नंबर नसतील तर पोलिसांसमोर हा फार मोठा प्रश्नचिन्ह आहे. आपण पाहिलं की काही DYSP टिप्परचे साहेबांनी काही विशेष मध्ये मोहीम हाती घेतली आणि जे मिनी पाकिस्तानमधून ज्या गाड्या बाहेर यायच्या तर त्यांच्यावरती सायलेन्सरवरती कारवाई केली. हे त्यांचं अभिनंदन त्या बाबतीमध्ये. पण अजून 10-20% टिप्पर साहेब राहिलेले आहेत काही लोक, ते सुद्धा तुम्हाला खेचून काढावं लागतील. ते रात्री 10-11च्या पुढे नंतर बाहेर निघतात आणि स्टँडचे परिसर विशेषतः असते. आमच्या जे समाजाचे काही लोक असतील त्या महिलांपर्यंत जाण्याचा प्रयत्न जे करतात याच्यावरती देखील पोलिसांनी कुठेतरी कारवाई करणं अपेक्षित आहे. म्हणून पोलिसांनी याच्यामध्ये पुढाकार घ्यावा अशी एक लेखी स्वरूपाचं विनंती आम्ही आज आमच्या विद्यार्थी बंधू भगिनींच्या वतीनं केलेली आहे. तर याच्यामध्ये सुधारणा झाली नाही. लोकशाही मार्गात देखील वेगळं आंदोलन या प्रशासनाच्या विरोधामध्ये याच कार्यालयाच्या बाहेर आम्ही या ठिकाणी करणार आहोत. यांच्या नेतृत्वाखाली पोलीस प्रशासनाला एक निवेदन आम्ही सर्वांनी मिळून दिलं आणि हे निवेदन देत असताना या शहरात जी ज्वलंत समस्या निर्माण झाली आहे त्या समस्येकडं पोलीस प्रशासनाचं लक्ष वेधण्याचं काम आज आमच्या हिंदुत्ववादी संघटनांच्या सर्व कार्यकर्त्यांनी त्याचबरोबर कॉलेजच्या महाविद्यालयीन तरुणींनी आज पोलीस प्रशासनाचं केलं आहे. एक मोठं षडयंत्र या शहरात मागच्या वर्षभरापासून निदर्शनास येत आहे. जसं आपण म्हणतो की लव जिहाद, लँड जिहाद, त्याच पद्धतीने आमची तरुणाई बर्बाद करण्यासाठी एक षडयंत्र रचलं जात आहे आणि जिमच्या माध्यमातून असेल, वेगवेगळ्या औषध दुकानांच्या माध्यमातून असेल, तरुणांना स्टॅमिना वाढवण्याच्या नावाखाली घातक अशी औषधं, इंजेक्शन्स दिले जात आहेत. आम्ही माननीय पोलीस अधीक्षक साहेबांना विनंती केली आहे की आपण पोलीस प्रशासनाबरोबरच
ड्रग ऑफिसची ही मदत घेऊन आणि या सगळ्या जिमवर लक्ष ठेवून या सगळ्याचा बिमोड केला पाहिजे. पोलीस प्रशासनात भरती होण्यासाठी जी तरुणाई आज वेगवेगळ्या अकॅडमीच्या माध्यमातून प्रयत्न करते, तयारी करते, त्यांनाही या रॅकेटच्या माध्यमातून मोठ्या प्रमाणात त्यांची दिशाभूल करून त्यांना पोलीस भरतीसाठी स्टॅमिना वाढवण्यासाठी त्यांना काही आमिष दाखवून अशा पद्धतीच्या ड्रग्सच्या ॲडिक्ट केलं जातं आहे. आणि मागच्या काळात संपूर्ण महाराष्ट्रात एक समस्या लक्षात आली की मोठ्या प्रमाणात मुलींचं गायब होण्याचं जे प्रमाण वाढलं आहे त्यात हाही एक मोठा धोका आहे. आणि त्यामुळं आज आम्ही अहिल्यानगर वासियांच्या वतीने अहिल्यानगरमधील सर्व महाविद्यालयातील तरुण तरुणींच्या माध्यमातून जिल्हा पोलीस प्रशासनाला एक विनंती करतोय की तातडीने या सगळ्या प्रकारांचा बंदोबस्त करावा, यांच्यावर कार्यवाही करावी आणि आपली जी तरुणाई आहे या तरुणाईला या जिहाद्यांपासून वाचवण्यासाठी एक कडक पाऊल आपण उचललं पाहिजे. अन्यथा आम्ही सगळे हिंदू बांधव, हिंदू समाज याच्या विरोधात रस्त्यावर उतरू आणि मग याची सगळी जबाबदारी पोलीस प्रशासनाची असेल. परत एकदा आम्ही आपल्या सगळ्या माध्यमांच्या माध्यमातून पोलीस प्रशासनाला विनंती करतोय की आपण याच्यावर तात्काळ कारवाई करावी, कडक कारवाई करावी आणि या सगळ्या गोष्टींचा बिमोड करावा. धन्यवाद.